जगातील 5व्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती चक्क टपरीवरचा चहा पिते. जरा पचायला जडत जातंय ना, पण ही गोष्ट घडली आणि ती देखील आपल्या भारतात, नागपुरात. हे मात्र खरं आहे. कोण आहे ही जगप्रसिद्ध श्रीमंत असामान्य व्यक्ती आणि कोण आहे तो सामान्यातला असामान्य चायवाला? नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र आणि हितचिंतक ब्रँड बॉन्ड निलेश बी पॉझिटिव्ह. मित्रांनो, एखादी गोष्ट करण्याची जिद्द असेल तर कोणतंही काम अशक्य नाही. या ओळी आपल्या नागपुरातील एका चहा विक्रेत्याने आपल्या मेहनतीतून खऱ्या करून दाखवल्या आहेत. मायक्रोसॉफ्टचे अब्जाधीश सहसंस्थापक आणि जगातील 5व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स गेल्या महिन्यात अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाआधीच्या प्री वेडिंग सोहळ्यासाठी भारतात आले होते. या दरम्यान बिल गेट्स महाराष्ट्र दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी नागपूरच्या प्रसिद्ध डॉली चायवालाच्या स्टॉलवर पोहोचून सगळ्यांनाच आश्चर्यचकित केलं. बिल गेट्स आणि चक्क टपरीवरचा चहा जरा पचायला जडत जातंय, पण ही खरी गोष्ट आहे. आणि या गोष्टी मागचं कारण मात्र मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. अब्जाधीश बिल गेट्स यांनी प्रसिद्ध चहा विक्रेत्या डॉली चायवाला यांच्याकडून चहा घेतला. आणि हा म्हणता आज हा डॉली चायवाला इंटरनेट सेन्सेशन बनला आहे. बिल गेट्स यांनी इंस्टाग्रामवर डॉली चायवालाचा स्वतः चहा पितानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. डॉली चायवालाचं कौतुक करताना गेट्स यांनी असं म्हटलंय की इनोव्हेशन भारतात सर्वत्र दिसलं. साधा चहा सुद्धा इतका इनोव्हेटिव्ह पद्धतीने विकला जाऊ शकतो. व्हिडिओमध्ये बिल गेट्स यांनी डॉली सोबत पोज दिली आणि म्हटलंय, मी भारतात परत येण्यास उत्सुक आहे, कारण अनेक चहावाल्यांसोबत चाय पे चर्चाची मी सुद्धा वाट पाहत आहे. मित्रांनो, प्रसिद्धी जरी रातोरात मिळालेली असली तरी प्रयत्न मात्र गेल्या अनेक वर्षांचे असतात. आधीची गोष्ट तुम्हाला माहित नसेल ती म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून डॉली चायवाला त्याच्या अनोख्या चहा बनवण्याच्या आणि विकण्याच्या पद्धतीसाठी प्रसिद्ध आहे. लोकांना डॉलीचे स्टायलिश कपडे आणि चहा देण्याची पद्धत जगात भारी वाटते. काही लोक त्याला नागपूरचा जॉनी डेप असंही म्हणतात. स्टायलिश ग्लासेस मध्ये चहा देणाऱ्या डॉली पासून ते सिगारेट पेटवण्याच्या त्याच्या हटके स्टाईल पर्यंत अनेक व्हिडिओ इंटरनेटवर लाईक्स कमावत आहेत. याच कारणामुळे डॉली चायवालाचा स्टॉल चहा प्रेमींनी नेहमीच गजबजलेला असतो. मित्रांनो, चहावाले तर हजार आहेत, पण डॉली इतर चहा विक्रेत्यांपेक्षा वेगळा का आहे ते आपण आता बघूया. 2007 पासून डॉली चायवाला स्टॉलवर चहा बनवून विकत आहे. अभिनेता रजनीकांतचा त्याच्यावर खूप प्रभाव आहे. अगदी दुधाची पिशवी उघडणे ते भांड्यात ओतणे, चहा मिक्स करणे आणि नंतर ग्राहकांना सर्व करणे, या सर्व गोष्टी अनोख्या पद्धतीने केल्याने तो इतरांपेक्षा वेगळा ठरला आहे. यासोबतच त्याचा हटके ड्रेसिंग सेन्सही लोकांच्या आकर्षणाचा विषय बनला आहे. आज जवळजवळ भारतभर फेमस झालेल्या डॉलीची टपरी आहे नागपूरच्या सिव्हिल लाईन्स भागात, BCA मैदानाजवळ. डॉली चायवालाने आजवर अनेक सेलिब्रिटींना त्यांच्या हातचा फेमस चहा दिला आहे. यामध्ये बॉलिवूड स्टार्सचा देखील समावेश आहे. अनुराग डोभाल, आशिष विद्यार्थी, निम्रत कौर आणि नानी यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी त्याच्या चहाच्या स्टॉलला भेट दिली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांनी बॉलिवूड अभिनेत्री निम्रत कौरला त्यांच्या स्टॉलवरून चहा दिला होता, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला. इतर लोकांप्रमाणे डॉली चायवालाला भेटून निम्रत कौर खूपच चकित झाली होती, कारण तिला नावावरून वाटलं डॉली म्हणजे बाई असेल. या स्टायलिश चायवाल्याचं खरं नाव काय आहे तुम्हाला माहित आहे का मित्रांनो? अगदी टिपिकल मराठमोळं नाव सुनील पाटील उर्फ डॉली चायवाला. पण हे डॉली हे नाव कसं पडलं माहितीये?
मीडिया रिपोर्ट्स नुसार डॉलीचं खरं नाव सुनील पाटील जरी असलं तरी डॉली या टोपण नावाने त्याची एक मैत्रीण त्याला हाक मारायची. डॉली लोकांना सांगतो की हा लुक पायरेट्स ऑफ द कॅरिबियन मधल्या कॅप्टन जॅक स्पॅरो सारखा आहे. तो म्हणतो लोक माझ्याबद्दल वाईट बोलतात आणि माझ्या फॅशन सेन्स बद्दल अनेक जण माझ्यावर टीका करतात, पण मी कधीही नकारात्मक कमेंटकडे लक्ष देत नाही. मित्रांनो, डॉली चायवाला हा कोणताही ट्रेंड नाही, तर ती अंगभूत गुण वापरून सामान्य चहा व्यावसायिक ते असामान्य सेलिब्रिटी व्यावसायिक बनलेल्या एका चहावाल्याची प्रेरणादायी गोष्ट आहे. आता महत्वाचा प्रश्न आपल्याला पडला असेल की हा डॉली चायवाला कमाई तरी किती करतो? तर टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार डॉली चायवाला दररोज सुमारे 500 ते 600 कप चहा विकतो. एक कप सामान्य चहाची किंमत 7 रुपयांपासून सुरू होते. डॉली चहा विकून दररोज 4 ते 5 हजार रुपये कमवतो. IMDb स्टार्स पोर्टल नुसार हा डॉली चायवाला 10 लाख रुपयांच्या मालमत्तेचा सध्या मालक आहे. हा डॉली चायवाला मायक्रोसॉफ्ट विंडोज 12 चा ब्रँड अँबॅसेडर देखील आहे, अशी सुद्धा एक हवा सोशल मीडियावर पसरली आहे. हे खरं की खोटं हे मात्र त्या मायक्रोसॉफ्ट वाल्यांना आणि डॉली चायवाला यांनाच ठाऊक. मित्रांनो, व्यवसाय लहान किंवा मोठा नसतो, तर तो तुम्ही तुमच्या कौशल्याने आणि अक्कल हुशारीने फेमस ब्रँड मध्ये बदलू शकता, हेच डॉली चायवाला आपल्याला नकळत सांगून जातो. भले भले व्यावसायिक अद्यापही सोशल मीडियाचा आधार घ्यायला घाबरत असतानाच डॉली चायवाला सारखे कित्येक सामान्य अशिक्षित व्यावसायिक मात्र सोशल मीडियावर प्रचंड फेमस झाले आहेत. तसेच त्यांनी आपला व्यवसाय तर या आधुनिक माध्यमातून लोकप्रिय केलाच आहे, पण सोशल मीडिया माध्यमातून इतरांची प्रसिद्धी करून प्रचंड पैसा देखील कमावला आहे. मित्रांनो, पैसा कमवायला फक्त पैसाच लागत नाही, तर हिम्मत, मेहनत, जिद्द, अक्कल आणि संधीचं सोनं करण्यासाठी संधी शोधण्याची, हेरण्याची, पकडण्याची वेळ साधावी लागते, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. मित्रांनो, वेळेला चहा हवाच, आणि काही वेळेला हाच चहा जेव्हा डॉली सारखा स्टायलिश असेल आणि त्यात तो बिल गेट्स सोबत असेल, तेव्हा काय होऊ शकतं याचं गरमागरम, मसालेदार आणि वाफाळतं उदाहरण म्हणजे हा डॉली चायवाला आणि त्याच्या ब्रँडची ही व्हायरल गोष्ट. मित्रांनो, अशाच इतर ब्रँड स्टोरी ऐकण्यासाठी, ब्रँडिंग आणि बिझनेस वाढी संदर्भात नवनवीन टिप्स मिळवण्यासाठी मला YouTube, FB, इन्स्टाला फॉलो आणि सबस्क्राईब करा. आणि प्रश्न विचारण्यासाठी व्हॉट्सॲप कम्युनिटी जॉईन करायला विसरू नका. सिद्ध व्हा, प्रसिद्ध व्हा.